नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतात लोकशक्ती न्यूज. दिनांक 8 एप्रिल रोजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत शहराच्या प्रमुख चौकात महापुरुषांचे पुतळे उभारणे, स्मारके उभारणे व चौकाचे सुशोभीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय बहुमताने घेण्यात आला होता. या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष समरजित सिंह ठाकूर, पाणीपुरवठा सभापती रमेश परदेशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वगळता शासनाकडून अधिकृतरित्या महापुरुष आणि थोर पुरुष यांच्या नावाची सूची यादी उपलब्ध करून दिल्यानंतरच इतर महापुरुषांचे पुतळे उभारण्यासंबंधी विशेष सभा घेऊन निर्णय घ्यावा अशा प्रकारची सूचना मांडली होती. यामुळे मोठे वादंग निर्माण झाले होते. या प्रकरणी टीकाटिप्पणी होत असल्याने जनशक्ती शहर विकास आघाडीच्या वतीने आघाडीचे नेते विश्वजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपनगराध्यक्ष समरजित सिंह ठाकूर, पाणीपुरवठा सभापती रमेश सिंह परदेशी, माजी नगरसेवक राहुल बनसोडे यांनी आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिले. पाहूया पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकी ही मंडळी काय म्हणाली ती. त्या संदर्भात सगळेजण म्हणतात की रमेश सिंह परदेशी और मी विरोध केला. म्हणजे विरोध म्हणजे ह्यांनी सहमतीला फक्त 2च जण बोलले. अहो अध्यक्ष महोदय, आपण 5 मिनिटात मांडा, 2 मिनिटात मांडा असं कोण म्हणतं? आपण प्रसार माध्यमातून आपण सगळ्यांनी विचित्रकरण बघावं. त्याचा स्पष्ट दिसून येतं. आपल्याला चर्चाच करायची नसेल तर ही जी BOK जी सगळ्यांचा बहुमत त्याच्यात दिसतो, सगळ्यांना काही विषय मांडायचा असतात, त्यात तुम्ही खाली बसा, तुम्हाला 5 मिनिटं देतो, तुम्हाला 2 मिनिटं देतो, मला लिखीच द्या, ही कुठली पद्धत आहे? ही सभागृह चर्चा करण्यासाठी आहे, सगळ्या विषय करण्यासाठी. ही जी गैरसमज निर्माण होते तर आपण थोडा वेळ द्यावा, सगळ्यांना संधी द्यावे नीटनेटकं बोलायची. आम्हाला कुठल्याही महापुरुष थोर पुरुषांचा विरोध नाहीये. आम्हाला आनंद आहे सगळ्या महापुरुषांना थोर पुरुषांचा पुतळा बसवण्यात यावा. आजच्या सभेमध्ये मंजुरीला काय अडचण होती? तुम्ही पुढच्या टप्प्यात घ्यावा असं मागणी केली. त्याचा अर्थ तसा निघालेला आहे. सध्या तुम्ही इतर महापुरुषाचे नाव आता सध्या घेऊ नका, पुढच्या सभेमध्ये घ्या. याचा अर्थ तात्पुरता तुम्हाला त्या ठिकाणी विरोध होता, तसाच त्याचा अर्थ निघालेला आहे. तुम्ही एकीकडे म्हणताय की आमचा विरोध नाही, दुसरीकडे लिखित तुम्ही अर्ज देताय की आता त्यांचं घेऊ नका. ही डबल भूमिका कशी लोकांचा विषय नाही. जसा सगळ्या माध्यमातून सगळ्या समाजाच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या येत आहेत, तर सगळ्यांचं म्हणणं व्यवस्थितरित्या यादीनुसार या त्याच्यावर होणारा खर्च, ते जबाबदारी कशी घेणार आहे, नगरपालिकेच्या मार्फत आयुक्ताला काय कर्तव्य आहे, काय जी आहे त्याची माहिती द्या, सविस्तर चर्चा होऊ द्या. ही काय विषय चेष्टाचा भाग नाहीये. सगळ्यांच्या ह्याच्यावर भावना आहेत. सगळ्याच महापुरुषांबद्दल आमच्याही भावना आहेत. आमच्या आघाडीचा कुठल्याही महापुरुष थोर पुरुषाला विरोध नाही, हे ठामपणे आमचं भूमिका आहे ह्या विषयावर. त्याच्यामुळे ही जाणून बुजून असं काहीतरी दोघांचं नाव पुढे करणे, काहीतरी दोघांनीच फक्त बोलले, बाकी कोणच बोललो. अहो आपण बघा किती वेळ आपण बोलायला देत आहे. एक नगरसेवकाला आपण किती वेळ बोलताय. पुढच्या सभेत त्यांनी सगळे प्रस्ताव दाखल करण्यात यावे. सगळ्यांना आम्हाला थोर महापुरुषांना संमती देण्यात सगळ्यात पहिलं प्रथम आमचं जनशक्ती नगर विकास आघाडीचं काम असेल. जसे सगळ्या समाजाची मागण्या येते, ज्या समाजाच्या सगळ्या मागण्या येते तेव्हा सविस्तर एक समाजाचे कुठं पुतळे बसणार आहेत, कशा जागेचे माहितीवर आहे, नगरपालिकेच्या हद्दीत जागा आहे की 82च्या हद्दीत जागा आहे, ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे की नाही. नागरिक प्रमाणपत्र द्यायला आम्ही राजी. आता कुठल्या गोष्टीला आम्ही नाही विरोध करत नाही. अजून त्या बाजार ठेक्याच्या विषयाने त्याच्यात पहिला प्रश्न असा होता जे अजेंड्यामध्ये की मागील विषय वाचून कायम करणे बाबा. त्यात मागील विषय वाचले जातात. मागील विषयामध्ये रिपीट बाजार ठेक्याचा प्रश्न उद्भवला. बाजार प्रश्नाचा उद्भवल्यानंतर आमचे रमेश सिंह परदेशी यांनी प्रस्ताव दाखल केला. हे चुकीचं झालं होतं, तुम्ही जर वाचताय तर ह्याच्यावर मताचा अधिकार द्यावा. यांची वारंवार मागणी झाली तर त्या मागणीला आम्हाला प्रतिसाद भेटला गेला नाही. ही का होतंय, का त्यांचं काय संगनमत आहे का त्या गोष्टीला, हे आमचा प्रश्न आहे. ही जी प्रोसिडिंग मध्ये झालेली चुका, ह्याचा जबाबदार कोण आहे, कुणी लिहिली गेली, ह्याच्यावर आम्ही कायदेशीररित्या त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी. जेव्हापासून इलेक्शन झालंय, जेव्हापासून सगळे निकाल लागला, जेव्हापासून जबाबदारी आहे, तेव्हापासून वारंवार अधिकारी बदलला जातोय. त्या विषयावर ठाम निर्णय घ्यायला कुठला अधिकारी उपस्थित नाहीये. मॅडम स्वतः तिथे नाही. ही गोष्टी मी वारंवार मॅडमच्या समोर मांडली. दुसरा विषय, आपल्याकडं
नगरपालिकेच्या हद्दीत 6 घंटा गाड्या होत्या. आज त्या वास्तूमध्ये किती चालू आहे? 4 चालू आहे. ही वस्तुस्थिती आम्ही हा सांगायची पुन्हा. विषय असा आहे की माझ्या पाणी पुरवठ्याचा संबंधीचा विषय. रविवारी पाणी पुरवठ्याची मान्य अध्यक्षांनी तुमची पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पूर्णपणे मला त्या जबाबदार करण्यात आलं. गेल्या आठवड्यात किंवा महिने दीड महिन्यापासून पाणी पुरवठ्याची यंत्रणा पूर्ण विस्कळीत आहे, यात काही शंका नाही. कधी पाईपलाईन फुटते, कधी लाईटचा प्रश्न येतो, कधी मोठी जळतात, ते सत्य. पण विषय असा आहे, गेल्या 6 महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पगारी नाही. पाणी पुरवठ्याचे जे काही कॉन्ट्रॅक्ट देतो कर्मचारी आहेत त्यांच्या 6 महिने झाले पगार केले नाही. ते संपवून गेले. काही थोडक्या कर्मचाऱ्याच्या हातून पाणी पुरवठ्याचा विषय चालू असतो. म्हणजे 6 महिने पगारी कोणाचं काम आहे द्यायची? नगराध्यक्ष आणि शिव हेच त्याला जबाबदार आहेत ना. वित्तीय अधिकार सगळे त्यांच्या जवळ आहेत. 1.5 महिन्यापासून पाण्याची थोडी विस्कळीत योजना झाली आहे. आम्ही 17 फेब्रुवारीला विष्णू ताबा, आम्ही सगळे राहुलबाई, हे सगळे आमचे नगरसेवक जनशक्ती आघाडीचे 17 फेब्रुवारीला आम्ही सांगितलं होतं की मोटर एकच चालू आहे आणि त्या ऑन द स्पॉट कधी बी बिघडू शकते, जळू शकते. त्यासाठी आत्ताच त्याच्या बाबतीत उपाययोजना करा, जेणेकरून पाणी जर तसं घोटाळा झाला तर शहराला पाणी पुरवठा तिकडून एकाच वाहिनी होते सध्या. तिकडेही लक्ष दिले गेले. बोलण्याचा उद्देश असा आहे की अध्यक्ष साहेबांनी पूर्णपणे पाणी पुरवठा समितीचा सभापती जबाबदार आहे असं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. वास्तविक पाहता विषय असा आहे की ज्यावेळेस मोटर जळाली आणि पूर्ण पाण्याचा तुटवडा पारण्यामध्ये 6-7 दिवस झाला, त्यावेळेस आम्ही सगळेजण पुन्हा एकदा तिथे गेलो. ती समाधान कोणतरी गायकवाड मोटर दुरुस्त करत होता. आता ती जुना आहे, मी तर आता आलेलो. त्यांनी मला माझे 2-3 लाख रुपये काहीतरी बिल थकलेले आहेत. 90,000 रुपये माझे बिल थकलेले आहे. पहिले आम्ही बाबा कर म्हणून त्यावेळेस शिव मॅडमला आम्ही फोन लावण्याचा प्रयत्न केला. मॅडमने काही फोन उचलला नाही. मी सर भाई तुम्हीच आला होता तिथं, आम्ही बाईक दिली, मी बाईक दिली असताना एवढंच म्हणलं की शिव मॅडम फोन उचलत नाही. त्यांची पण ती जबाबदारी. शिव मॅडम फोन उचलत त्यामुळे शिव मॅडमनेच ते उत्तर द्यायला पाहिजे होतं. नगराध्यक्षाने ती पत्रकार परिषद घेतली. विषय असा आहे की पाणी पुरवठा नंतर चालू झाला आणि त्यांनी पूर्णपणे माझ्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता ज्या वेळेस निकडीची परिस्थिती निर्माण होईल किंवा असं संकट काही येईल त्यावेळेस महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 नुसार नगराध्यक्षाला कलम 58 नियम 2 नुसार पूर्णपणे एकट्याला अधिकार, होल अँड सो पॉवर त्यांना. ती जबाबदार नाहीत का? त्यांना यायला पाहिजे होतं नाही का? त्यांनी बघायला पाहिजे नाही का? त्यांनी सांगावं. जसं मी त्यांना ती अधिकार आहेत असं मला मी सांगितलं त्यांना, या वित्तीय अधिकार किंवा प्रशासनाचे प्रमुख आहेत. मला काय जबाबदार नव्हतं. त्यांनी सांगावं मला काय अधिकार आहेत, कायद्यानुसार नियमानुसार पाणी पुरवठा समितीच्या सभापतीला काय अधिकार आहेत त्यांनी सांगा. आम्ही स्टँडिंग कमिटीचे सदस्य
स्टँडिंग कमिटीचे सदस्याचा सभापती हा नगराध्यक्ष आहे. सगळ्या हेडवर त्यांचा ते अधिकार असतो. ते त्यांच्या अधिकारापासून काम असतात. मग त्यांचे अधिकार त्यांना माहित असतील, मला करायचं ना माझ्या तरी वेळ वाकडा अपशब्द बोलायचा, खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं, हे नगराध्यक्ष पदाला न शोधतात. हार आणि जीत ह्या दोन्ही गोष्टी पचवता आल्या पाहिजे. तरी तुम्हाला पाणी पुरवठा सभापती असेल किंवा बांधकाम समितीचा सभापती असेल, कोणताही सभापती, त्या सभापतीला 25,000 रुपयाचे कामासाठी मान्यता देण्याचा अधिकार आहे. काम तर त्याची अंमलबजावणी शिवने त्या अध्यक्षानेच करायची. काम म्हणजे कोणतं, समजा एखादा पाईपलाईन फुटली किंवा एखादा 25,000 रुपयापर्यंत कोणता एखादा विषय असेल त्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात, तेवढा त्या विषय समितीला तेवढा लागला. सहसामध्ये पगारी नाही. पण तुम्हाला कर्मचाऱ्यांना समजा सूचना देण्याचा अधिकार नाहीये का? आहे ना, देतो ना आम्ही, पण ते किंवा त्या कार्यालय अधीक्षकाला तुम्ही सूचना देऊ शकता का नाही? देतो ना, पण ते ऐकत नाहीत ना, कारण अधिकार त्यांचे जास्त आहेत. जेव्हा अंमलबजावणी करायचं त्यांच्याच हातात. रुटीन मॅटर आहे. तुम्ही पाणी पुरवठा सभापती आहेत, कुठं अडचण आली केली तुम्ही ते कर्मचारी कामाला लावू शकता ना तुम्ही. सांगतो ना, ते कर्मचारी ऐकत नाहीत तुमचे. कर्मचारी ऐकतात की नाहीच नाही, पण काय गोष्टी वित्तीय आले, पैशाचा जर विषय आला तर त्यांचा अधिकार आहे. आम्ही काय करू शकतो? नाही, जेव्हा आर्थिक विषय येईल ना त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट त्यांना जाऊन बोलले का आर्थिक विषयाबाबतीत? शिव मॅडमला बोलतो ना आम्ही. शिव अंमलबजावणी करण्याचं पूर्ण काम शिवच. म्हणजे तुम्ही असं नगराध्यक्षाला नाही बोलू शकत? नगराध्यक्षाला बोलतो, त्याला माहित नाही का आम्ही बहुमताने काय काय गोष्टी. कारण ते काल काय म्हटले की हा जो महापुरुषांच्या संबंधीचा विषय होता, ते जरी मला भेटून म्हटले असते तर त्याच्यावर लगेच सोल्युशन आम्ही काढलं असतं, असं ते काल पत्रकारांचे संवाद साधताना बोलले. शिच्या बाबतीत सगळं सविस्तरपणे आता त्यांनी मांडलं की पाणी पुरवठ्याच्या बाबतीत. आता राहुलभाई यांनी मांडलं, ते पालिकेच्या बाहेर होते, सभागृहामध्ये तुम्ही होते, म्हणून तुम्हाला मी हा प्रश्न केला. हे त्यांच्या सहीनच आहे ना सगळं, सर्वानुमते बहुमत आहे ठरलं. बहुमत कशात? नाही, वेळोवेळी तुम्ही फक्त सीओ मॅडमला भेटण्याचा प्रयत्न करता. आम्ही विरोध केला असं कोण म्हणू शकतो सांगा? तेच म्हणतात ते त्यांच्याच. नाही, पालिकेचा हा गाडा चालवत असताना ठीक आहे, सीओ मॅडम तुम्हाला प्रतिसाद देत नसतील तर थोडंसं नगराध्यक्ष यांच्याही थोडा तुम्ही संवाद साधायला पाहिजे किंवा बोलायला पाहिजे, असं वाटत नाही का? अंमलबजावणी एखाद्या विषयाची करण्याचं काम दोघांचं प्रशासकीय आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्यांच्यापर्यंत कुठलं काम घेऊनच जात नाही, नगराध्यक्षपर्यंत तुम्ही कधी त्यांच्या संपर्कात राहत नाही, कुठल्या अडीअडचण नागरिकाबद्दल सांगत नाही, असं ते म्हणतायत. नगरसेवकाला शिवलाच सांगण्याचा अधिकार, कारण शिव हे सगळ्या प्रशासनाला जबाबदार, ते कामाला लावत असतं. शिवला काम सांगण्याचा अधिकार आमचा, शिवलाच सांगितलं पाहिजे. नगरसेवक त्याबद्दल विनाकारण लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे की आम्ही 13 जणांनी महापुरुषांना विरोध केला. आम्ही विरोधच केला नाही. मान्य तर बहुमताने इथं मंजूर झालेलं आहे ना. बहुमत म्हणजे काय? बहुमत झालंय. त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय. सांगतो की 32,000 रुपयाला आठवडा बाजार त्यांनी मुख्य अधिकारी यांनी लाच खाऊन पैसे खाऊन ते दुसऱ्याला दिलेला आहे. त्याचे सबर पुरावे सुद्धा माझ्याकडे आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी घनकचऱ्यामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. त्या ठिकाणी गाड्या नाहीत, नगरपालिकेचे वाहन वापरलेत, प्रशासन काळामध्ये कोट्या रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याचे पुरावे सुद्धा मी तुम्हाला पेपरवाले सुद्धा देऊ शकतो. आणि आजपर्यंत त्या घनकचऱ्यामध्ये गांडूळ खत जे निर्माण करायचा असतो तो कुठेही 1 रुपयाचा गांडूळ खत तयार झालेला नाही. त्यामुळे सुद्धा तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि ठेकेदाराला कुठल्याच पैसे रुपया भाड्याने न देता किंवा ठेकेदाराला कुठल्या अधिकाऱ्याने त्यांनी नगरपालिकेचे वाहन दिलेले, नगरपालिकेचे वाहन दिलेले, 6 गाड्या, टिप्पर, ट्रॅक्टर दिलेले, त्याचं काही तुम्हाला सांगतो मेंटेनन्स नाही, त्याचा भाडा नाही. आणि नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो ते त्या गुत्तेदाराला त्या गाड्या दिलेल्या आहेत आणि त्या गुत्तेदाराने ते गाड्या वापर केलेले आहेत. त्याच्यावर आम्ही तक्रार जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केलेली आहे.
आता स्वच्छता ठेका कुणाकडे आहे? आता ती स्वच्छताचा ठेका आता आम्ही मागणी त्याची मी मागणी केलेली आहे, बोललेलं आहे की स्वच्छताचा ठेका कोण मुंबईवाला आहे, ते मुंबईवाल्याच्या नावावर ठेका आहे आणि दुसरंच कोणी काम पाहत आहे त्याचं तुम्हाला सांगतो. आणि त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षात मध्ये कुठल्याही भागामध्ये जावा, कुठंच तुम्हाला सांगतो ठेक्याचं काम दिसून येत नाही. गटारी 6-6 महिने 4-4 महिने झाले काम नाही आणि गटारी जरी काढल्या तर महिना 2-2 महिने ते उचलत नाही, 2-2 महिने ते काही ठिकाणी उचलत नाही. सांगायला गेलं तर मुख्याधिकारी नगरपालिकेत गेलो तो मोबाईल बंद करतो, टॅक्स भरतो मी या गावाला आणि ते म्हणते आम्हाला बोलायचं नाही. आम्ही तक्रार कुणाकडे बोलायचं, तक्रार सांगायची म्हणून अध्यक्ष म्हणतात आम्हाला बोलणं. आम्हाला एवढं मोठं शासनाने प्रतिनिधी तर बसवलेलं आहे, आम्ही त्याला सांगतो ना, त्याला बोलतो आम्ही काय बोलायचं ते.